सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदरा अंतर्गत आज आपण भक्त संतोबा पवार यांचे जीवनचरित्र बघणार आहोत. संतोबा पवार हा एक वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा होता. त्याच्यासारखा हरिभक्त विरळा. घरी गंजात लक्ष्मी राजापाशी मोठी मान मान्यता, परंतु तुकारामाचे एक कीर्तन ऐकल्याबरोबर त्यास अनुताप उत्पन्न झाला व सर्व संसार मिथ्या असून मायेने भ्रमात पाडिले आहे असे त्यास वाटू लागले. आतापर्यंतचे आयुष्य फुकट गेले, परंतु राहिलेले तरी व्यर्थ दौडू नये असा त्याच्या मनात निर्धार झाला व त्याने आपल्या सर्व नोकर लोकांस रजा दिली. नंतर ब्राह्मणास बोलावून आणून त्याने आपली सर्व संपत्ती लुटविली. हत्ती, घोडे, पालख्या, गाड्या इत्यादी सर्व संपत्ती देऊन टाकल्यावर 4 हाताचा एक जीर्ण वस्त्राचा तुकडा नेसून उपाधिरहित होऊन संतोबा श्रीहरीचे नामस्मरण करू लागला, जो रांजणगाव येथे राहत असे. संतोबाच्या मनात वैराग्याचा ठसा पूर्णपणे बिंबल्यामुळे त्या स्थितीत राहण्याची त्याला आवड वाटू लागली. पुढे पुढे तो अरण्यात निवांत ठिकाणी राहून हरिभजन करू लागला. पिंजऱ्यातील राघू सुटताच जसा तो आनंदाने वृक्षावर जाऊन बसतो, त्याप्रमाणे संसाराचा त्याग केल्याने संतोबास समाधान वाटले. संतोबा पवार साधू होऊन सर्व दौलत लुटून अरण्यात तपश्चर्येत गेला. ही बातमी सर्व ठिकाणी फैलावली. त्याच्या आईला जेव्हा हे वर्तमान कळले तेव्हा ती धाय धाय रडू लागली. आता आपणास लोक हसतील, मानपान देणार नाहीत वगैरे कल्पना तिच्या मनात येऊ लागल्या. मग तिने संतोबाला परत संसारात आणविण्याची एक युक्ती योजली. संतोबाची बायको तरुण असून रूपवान होती. तिच्या अंगावर सर्व उंची दागिने घालून भरजरी वस्त्रे नेसवून पाठविली, म्हणजे संतोबा तिला पाहून मोहित होऊन परत घरी येईल. अशा विचाराने संतोबाच्या आईने सुनेस एका पालखीत बसून संतोबाकडे पाठविले. त्या समयी संतोबा एकांती शिवालयात नामस्मरण करीत बसला होता. संतोबाची बायको तेथे जाऊन पोचली तेव्हा संतोबाने तिला येण्याचे कारण विचारले. तेव्हा ती म्हणाली की ज्याप्रमाणे उदक सोडून जलचरांना राहता येत नाही, त्याप्रमाणे पतिव्रता स्त्रीसही नवऱ्यापासून लांब राहणे शक्य नाही. त्यावेळी संतोबाने तिला स्पष्ट सांगितले की माझी स्थिती ही अशी उदास आहे. तुला हे माहीत असता तू येथे मोठ्या दिमाखाने कशाला आलीस? तुला माझ्याजवळ राहावयाचे असेल तर प्रथम मनाचा तसा निर्धार कर. ही उंची, वस्त्रे, भूषणे याचकास देऊन टाक आणि तशी तयारी नसेल तर घरचा रस्ता धर. हे भाषण ऐकून व नवऱ्याची परिस्थिती पाहून तिलाही अनुताप झाला. तिने लागलेच दागिने काढून टाकले व उंची वस्त्रे टाकून देऊन फक्त एक फाटके वस्त्र नेसली. तेव्हा तिलाही समाधान वाटले. मग ती उभयता आनंदाने तेथे नामस्मरण करत बसली. 2 प्रहरी भुकेने तिचे प्राण व्याकुळ झाले. तेव्हा संतोबाने तिला गावात भिक्षेला जावयास सांगितले. या गावात आपले सगळे सोयरे बहुत आहेत, म्हणून तुला कोणी जास्त भाकर दिली तर तू घेऊ नकोस. तुला लोक जे काही बोलतील ते निमूटपणे ऐकून घे व त्यास उत्तर देऊ नको, असे सांगून त्याने तिला गावात पाठविले. पतीची आज्ञा मान्य करून भिक्षा मागण्याकरता ती गावात गेली. प्रत्येक घरापुढे हरिविठ्ठल म्हणताच कोणी भिक्षा घातली तर ती घेई, नाहीतर पुढे जात असे. तेथे खोळंबून राहत असे. फिरता फिरता ती आपल्या नणंदेच्या घरी गेली. तेथे हरिविठ्ठल म्हणतात संतोबाची बहीण बाहेर आली आणि भावजईचा अवतार पाहून तिच्या गळ्यात मिठी मारून रडू लागली. ती म्हणाली की बहिणी, तुझी अशी काय दशा झाली? एकाएकी ईश्वराचा क्षोभ तुझवर कसा आला? मग तिने संतोबाच्या स्त्रीत 2 भाकरी दिल्या, परंतु त्या ती घेईना. शेवटी नणंदेने शपथ घालून अति आग्रहाने त्या तिच्या पदरी बांधल्यामुळे तिचा नाईलाज होऊन ती परत गेली आणि तो वृत्तांत तिने संतोबास सांगितला. संतोबाने तिची हकीकत ऐकून घेतली आणि त्या भाकरी परत नेऊन देण्यास तिला सांगितले. त्याप्रमाणे ती परत गावात गेली आणि तिने त्या भाकऱ्या नणंदेस दिल्या. परत येताना संध्याकाळ होऊन अंधार पडला व नदीच्या पलीकडे तिला जाता येईना. तेव्हा तिने पांडुरंगाचा धावा केला. तेव्हा तो तात्काळ येऊन तिला म्हणाला, तू इथे का बसलीस? पलीकडे जाणे असेल तर मी तुला नदीपार उतरून नेतो. तेव्हा ती म्हणाली, तू जर मला धर्माची बहीण मानित असलास तर मला पलीकडे घेऊन चल. मग त्याने तिला क्षणात नेऊन पलीकडे सोडले आणि आपण गुप्त झाला.
तिने हे वर्तमान संतोबास सांगताच तो म्हणाला, तुला इतक्या लवकर पांडुरंगाची भेट झाली, परंतु विठोबा माझाच का अजून अंत पाहत आहे. विठोबाचे दर्शन झाल्याशिवाय मी अन्न घेणार नाही. दुसऱ्या दिवशी परगावातील एका वाण्यास स्वप्नात विठोबाने दर्शन देऊन सांगितले की तू संतोबा पवारास पंचपक्वानांचे भोजन घाल. त्या स्वप्नामध्ये वाण्याने बरोबर बरीच पक्वाने घेतली आणि संतोबाकडे येऊन त्यास म्हणाला, मला पंढरीनाथाची आज्ञा झाली आहे, म्हणून मी येथे जेवण घेऊन आलो आहे. आपण भोजन करावे. असे म्हणून वाण्याने संतोबाच्या पायावर मस्तक ठेवले. तेव्हा संतोबा म्हणाला, मीच काय पाप केले आहे की देव मला दर्शन देत नाही. विठोबाचे दर्शन झाल्याशिवाय अन्न सेवन करावायचे नाही, असा माझ्या मनाचा निश्चय झाला आहे. त्याचा निश्चय पाहून वाणी परत आपल्या घरी गेला व संतोबाने अन्न सेवन न करता ते तसेच ठेवून दिले. थोड्या वेळानंतर त्याचा दृढ निश्चय पाहून विठोबाने त्यास साक्षात दर्शन दिले. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत लहानूजी महाराज की जय.